गाइस, तर इकडे सगळेजण मस्त अशा गप्पा मारताना दिसत आहेत। तर इकडे अंकिता, पुरुषोत्तम, घनश्याम आणि धनंजय हे चौघेजण बसलेले आहेत। तर इथे अंकिता सांगते की मी बिग बॉसच्या घरात येण्यासाठी मला घरच्यांनी प्रचंड विरोध केलेला आहे, पण मी कसं बसं त्यांना समजावलं ते मला या घरात येण्यासाठी मी अजिबात तिथे कम्फर्टेबल होणार नाही यासाठीच त्यांचा मला विरोध होता आणि माझं इथे येण्याचं स्वप्न वगैरे काही नव्हतं। तेवढ्या धनंजय सांगतो की माझं इथे येण्याचं एक स्वप्न नक्कीच होतं। तर घनश्याम देखील म्हणतो की मी देखील इथे येण्यासाठी उत्स्फूर्त होतो। तर धनंजय सांगतो की माझ्या घरातून मला तसाच विरोध होता, पण मी आधी माझ्या मित्रांना पटवलं आणि त्यांनी माझ्या घरच्यांना पटवलं, अशी आमच्या घरची परिस्थिती झालेली होती। मला इथे येऊन बघायचं होतं, कारण इथे आल्यावर या बँकेतले पैसे काढायचे आहेत, या बँकेत पैसे भरायचे आहेत, याच्याकडून उधारी घ्यायची आहे, याला पैसे द्यायचे आहेत, या सगळ्या कटकटींपासून मला मुक्ती मिळणार होती। म्हणजे सकाळी उठून ती झंझटच नाही, मस्तपैकी उठायचं, खायचं प्यायचं अशी अवस्था इथे असणार होती आणि त्याचमुळे मला बिग बॉसमध्ये यायचं होतं, म्हणून मी एवढा खटाटोप केला। पण ज्यावेळेस मी इथून घरी जाईन त्यावेळेस बायको काय मला सोडत नाही, कारण इथला बिग बॉस वेगळा आणि तिथे गेल्यावर बायको बिग बॉस वेगळी, असंच माझी अवस्था होणार आहे। त्यावर सगळेच हसत असतात। तर पुरुषोत्तम देखील म्हणतो की माझा सुद्धा निर्णय, मी एक कीर्तनकार आहे, तर मला सुद्धा खूप स्ट्रेसफुल होता, पण मी इथे येण्याचा निर्णय घेतला। तर अशी ही यांची एकंदरीत स्टोरी आहे। तर तुम्हाला या चौघांपैकी कोणी घरात यायला हवं होतं आणि कोणी घरात येण्यासाठी निर्णय चुकीचा घेतला आहे असं तुम्हाला वाटतं, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।